10वीला यावर्षी बोर्डाची परीक्षा असणार की नाही? 10वीचा सिलेबस बदलणार की तोच असणार? CBSE पॅटर्न येणार म्हणजे नक्की काय? हे आणि यासारखे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील ना? चला तर मग आज तुमचा सगळा गोंधळच मिटवून टाकूयात. तत्पूर्वी मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड, आपल्या टीनेज डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण 2020, ज्याला शॉर्टमध्ये आपण NEP 2020 असंही म्हणू शकतो. तर आपल्या सरकारने 29 जुलै 2020 रोजी या नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिलेली आहे. तब्बल 34 वर्षानंतर आपल्याकडे हे शैक्षणिक धोरण बनलेले आहे. यापूर्वी सन 1986 मध्ये हा बदल करण्यात आला होता. NEP 2020चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 3 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आलेले आहेत. पूर्वी हा वयोगट 6 ते 14 वर्षे असा होता. नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या नियमानुसार शिक्षणाची पहिली काही वर्ष म्हणजेच पहिला टप्पा हा पूर्व प्राथमिक टप्पा, ज्याला मूलभूत टप्पा किंवा फंडामेंटल लेवल म्हणूनही ओळखले जाईल, जो 5 वर्षाचा असेल. वयाच्या 4थ्या वर्षी मुलांना नर्सरीच्या वर्गात प्रवेश मिळेल. 5व्या वर्षी ज्युनियर KG, 6व्या वर्षी सिनियर KG, 7व्या वर्षी इयत्ता पहिली, तर 8व्या वर्षी इयत्ता दुसरी, अशी ही पूर्व प्राथमिक म्हणजेच मूलभूत टप्प्यातील पहिली 5 वर्षे असतील. त्यानंतर पुढील 3 वर्ष प्राथमिक किंवा प्रारंभिक टप्पा म्हणजेच प्रिपरेटरी लेवल म्हणून ओळखला जाईल, ज्यामध्ये वयाच्या 9व्या वर्षी इयत्ता तिसरीला, वयाच्या 10व्या वर्षी इयत्ता चौथी, वयाच्या 11व्या वर्षी इयत्ता 5वीच्या वर्गात प्रवेश मिळू शकतो. त्यानंतरची पुढील 3 वर्षे पूर्व माध्यमिक टप्पा किंवा यालाच मिडल लेवल असेही म्हणले जाऊ शकते, ज्यामध्ये वयाच्या 12व्या वर्षी इयत्ता 6वी, 13व्या वर्षी इयत्ता 7वी व 14व्या वर्षी इयत्ता 8वीच्या वर्गात प्रवेश मिळू शकतो. आणि यापुढील 4 वर्षे ही माध्यमिक टप्पा म्हणजेच सेकंडरी लेवल म्हणून ओळखला जाईल, ज्यामध्ये 15व्या वर्षी इयत्ता 9वी, 16व्या वर्षी 10वी, 17व्या वर्षी 11वी व 18व्या वर्षी इयत्ता 12वी पूर्ण करता येईल. याच शैक्षणिक धोरणानुसार बदलणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोर्ड हा फक्त 12वीच्याच वर्गाला असेल. 10वीचा SSC बोर्ड रद्द करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोम तर इथेच आहे, कारण खूप सारे पालक आणि विद्यार्थी या संभ्रमात आहेत की नक्की यावर्षी 10वीला बोर्ड असणार की नाही. तर हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे एकाच वर्षी सर्व वर्गांना लागू होणार नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. म्हणजेच सन 2025-26 मध्ये फक्त पहिलीच्या वर्गासाठी याची अंमलबजावणी होईल. सन 2026-27 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व 6वीच्या वर्गासाठी याची अंमलबजावणी होईल. तर सन 2027-28 मध्ये 5वी, 7वी, 9वी व 11वीच्या वर्गासाठी याची अंमलबजावणी होईल. आणि अंतिम टप्प्यात म्हणजेच सन 2028-29 मध्ये उर्वरित
सर्वच वर्गांना म्हणजेच 8वी, 10वी व 12वीच्या वर्गांना नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल. म्हणजेच सन 2028-29 मधील 10वीच्या बॅचला 10वीची बोर्डाची परीक्षा असणार नाही. परंतु तोपर्यंतच्या सर्वच वर्गांना जुन्या शैक्षणिक धोरणानुसार SSCच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सन 2025-26 मध्ये इयत्ता 7वीला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची पहिली बॅच असेल 2028-29 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार 10वीचा अभ्यासक्रम शिकणारी आणि याच बॅचला 10वीचा बोर्डही नसेल. म्हणजेच इतर वर्गांप्रमाणेच यांच्याही सत्र परीक्षा होतील आणि त्यानुसारच रिपोर्ट कार्ड म्हणजेच रिझल्टसुद्धा तयार केला जाईल. 12वी नंतरच्या शिक्षणक्रमातही याच शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल करण्यात आलेले आहेत. परंतु ते आपण या व्हिडिओमध्ये अंतर्भूत नाही करू शकत, नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. त्या संदर्भातला नवीन व्हिडिओ नक्कीच लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत मस्त रहा, मजा करा आणि सर्वात महत्त्वाचं अभ्यास करत रहा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.